आज बनवलंय घरगुती धूप आणि तो पण देवाच्या निर्माल्यापासून। आता होता काय मंडळींना माहिती आहे, आपला जर देवाचा निर्माल्य असताना तर काय काय लोकांना जे गावाकडे असतात तर आपण ते का ना नदीमध्ये किंवा आपल्या खैतरी जर पाण्याउटो असाना तर आपण ते का विसर्जित करतो। पण जर मुंबई असतात ना तर आपण एका तलावात नेऊन टाकतो, त्यामुळे होता काय तलाव खराब होतात, प्रदूषित होतात, नाहीतर एखाद्या नाल्यात पडतला किंवा काय काय लोक कचरा पेटीत पण ते का टाकतात। आणि ह्या सगळा होऊ नये आणि देवाचा अपमान होऊ नये किंवा आपले नदी नाले ना स्वच्छ राहासाठी ना माझ्या डोक्यात एक मस्त कल्पना इलेली। आणि खरं सांगू ही माझी काही कल्पना नाही, आम्ही खूप जणांका यूट्यूबवर बघितलेला होता की लोकांना ह्या फुलापासून धूप बनवतात आणि मी पण सर्च करून भेटलंय की ह्या फुलापासून काय बनवू शकतो काय, तर आपण ह्याच्यापासून धूप बनवू शकते। जसा सांगितलेला होता ना तसा सगळा सामान मी घेतलंय। त्या फुलांका ना खूप दिवस असे मी साठवून ठेवीत होते आणि एका बॉक्सच करून ठेवलंय। जेवढा काय निर्माल्य रोजचा तयार होता एका बॉक्समध्ये ठेवतोय आणि सगळा याच्यामध्ये मिक्स केल्याचं चांगला होता। म्हणजे काय तर आपली मसाल्याची पानं, मिरी घालू शकतास, खूप प्रकार असतात ते घालायचे, तूप बीप घातलंय आणि चांगला त्यांना ना धुपाच्या आकाराचे बनवून घेतले आणि हे ना चांगले असे ना उन्हात कडक सुकवले आणि मस्त आपलं धूप तयार झालेलं असा। आणि या धुपाचो ना तुमका जर वास होयो असात त्याच्यामध्ये सुगंधी तुम्ही काहीतरी घालू शकतास, पण जर तुमका वास नको असा तर तुम्ही असाच पण वापरू शकतास, मस्त धूप म्हणून वापरतलास आणि एक निर्माल्य चांगला परत देवासाठीच त्याचा उपयोग होऊ शकता। एकदा हे नक्की ट्राय करून बघा, कारण माका याचा अनुभव इलेलो असा आणि ना आता पुन्हा पुन्हा मी असेच धूप तयार करत राहतले। केमिकलवाले धूप वापरण्यापेक्षा ना घरातलं बनवलेलं धूप वापरलं एकदम बेस्ट, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आता।